भारताचे भव्य चित्र आहे। महाराष्ट्राचा विकास आणि जागतिक संपर्काचे हे नवीन प्रवेशद्वार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बनून तयार आहे। मुंबई आणि संपूर्ण पश्चिम भारताच्या प्रवासाची एक मोठी व्यवस्था आहे। तसेच भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेल्या सामर्थ्याचं एक प्रतीक आहे। नवी मुंबई जवळच्या उल्वेजवळ 2866 एकरमध्ये तयार झालेलं विमानतळ फक्त हवाई अड्डा नसून हे एक सत्य आहे जे प्रत्येक मुंबईकरांनी गेल्या 25 वर्षापासून पाहिलं आहे। मी आणि पुढचे अनेक जनरेशन्स त्यांना खूप ग्रेटफुल असणार आहोत, कारण की ह्याच्या पुढे आपण फक्त आणि फक्त मुंबई 2.0 ची प्रगती बघणार आहोत। मुझे ऐसा लगता है कि ये पोटेंशियल है कि नवी मुंबई को ओवरटेक कर सकता है। यस, वाओ, खूपच छान फीलिंग है। फाइनली मुंबई 2.0। मेरे ख्याल से नवी मुंबई जो है वो अब मुंबई नहीं रहेगा, या मुंबई 2 हम लोग उसको बोल के विकल्प में आप देख सकते हैं। हा आहे भारताचा सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं अनेक दशकं मुंबईकरांची सेवा केली। मात्र वाढत्या प्रवासी ताणामुळे पर्यायी विमानतळाची गरज निर्माण झाली होती। ती प्रतीक्षा आता संपली आहे। नवीन विमानतळ म्हणजे फक्त विमान उडवणं नाही, तर शहराच्या स्वप्नांना आकाश देणं आहे। एखाद्या शहरात नवीन विमानतळ उभारता जाणं म्हणजे त्या शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू होणं होय। विमानतळ हा केवळ प्रवासाचा केंद्रबिंदू नसून तो अर्थव्यवस्था, पर्यटन, उद्योग आणि रोजगार यांचा शक्ती केंद्र असतो। कसं पाहता की साधारण हे स्वप्न जे आहे ते मुंबईकर गेली 25 वर्ष बघत होते आणि आता ते सत्यात उतरलं। नाही, मुंबईकरांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, ग्रेट अचीवमेंट आहे। या गव्हर्नमेंटचं खूप मोठं यात सपोर्ट आहे। खूप वर्षांपासून आपण ह्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होतो। मी लहान असल्यापासून म्हणजे अक्षरशः फक्त ऐकत आली आणि लोकांना टाइम मिळणार आणि त्याच्या इकॉनॉमीचा लय मोठा फायदा होणार। आणि इकडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा डेव्हलपमेंट आहे एवढी फास्ट होणार आहे, त्यामुळे मुंबईतल्या लोकांना अनेक चांगला बेनिफिट होणार आहे आणि या गव्हर्नमेंटला एक चांगला बेनिफिट होणार आहे त्याचा। हम लकी मानते हैं अपने आप को, क्योंकि मुंबई एज अ सिटी इतना डेवलप हुआ है हमारे जनरेशन में। हमने सीलिंग बनते देखा है, हमने कोस्टल रोड बनते देखा है, अब नया एयरपोर्ट बनते देखेंगे। तो हाँ, हम बहुत लकी जनरेशन है ऑनेस्टली। सर, लवकरच नवी मुंबई विमानतळ आता सुरू होणार आहे। हो, मी कोल्हापूरचा आहे आणि हे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी खूप मोठा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आम्ही कोल्हापूर, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी एक खूप मोठा फायद्याचा विषय होणार। एकतर इंधन बचत होणार, वेळ बचत होणार आणि मेडिकल टुरिझम हे देखील वाढणार। कारण मुंबईत यायचं म्हटलं, मुंबईच्या आत यायचं म्हटलं तर 1.5-2 तास आपले तसेच जातात। हे तर परस्पर बाहेरच्या नवी मुंबईला असल्यामुळं कोल्हापूरचा कोणतरी पर्यटक असेल किंवा विमान प्रवासी असेल, त्यांचे घरातले त्यांना सोडून त्याच दिवशी परत घरी वगैरे परत जाऊ शकतील असं आहे। सगळ्यात मोठा म्हणजे वेळ वाचणार आणि पैसेही वाचतील इंधन वाचल्यामुळे। हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे आणि महाराष्ट्रासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे। विशेष म्हणजे कसं आहे की माझ्यासारखे अनेक असे युवा आता आहेत ज्यांना व्यवसायासाठी किंवा फिरायला खूप आवडतं किंवा जावं लागतं परप्रांतात, परदेशात। आणि या सर्व रायगडकरांना मुंबईमध्ये ते ट्रॅफिक हँडल करा, मग त्याच्यानंतर इमिग्रेशन्स किंवा ऑल ऑफ दॅट, हे सगळं जरा कठीण होतं। पण आता पनवेलमध्ये आल्यामुळे हे सगळं खूप इझी होणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी ह्याच्यासाठी। 100% मी लोखंडवालाला राहते आणि पोचायला मला ईजिली 2 आवर्स लग जाता है। तो जैसे ही नया एयरपोर्ट बनेगा तो कंजेशन डाइवर्ट हो जाएगा और फिर हमारे लिए ट्रैफिक कम हो जाएगा एंड काफ़ी कन्वीनियंस बढ़ जाएगा।
मुंबईतल्या नवी मुंबईमधल्या विमानतळामुळे केवळ प्रवाशांचा ताण कमी होणार नाही, तर नवी नोकरीची संधी, स्थानिक व्यवसायाला चालना आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीसाठी आकर्षण निर्माण होईल। यामुळे आसपासच्या भागात पायाभूत सुविधा जसे की रस्ते, हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट यांचा वेगाने विकास होईल। आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आधुनिक विमानतळ म्हणजे शहराच्या ओळखीचा अभिमान, तो शहरातल्या जागतिक दर्जाचं दार उघडून देतो। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सध्या दरवर्षी 5.5 कोटींपेक्षा अधिक प्रवाशांना सेवा देत असून ही देशातली सर्वाधिक संख्या आहे। मुंबई विमानतळ देशाच्या सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असून सध्या आपल्या क्षमतेच्या सीमारेषेवर कार्यरत आहे। दररोज सुमारे 1000 विमानांची ये-जा होत असली तरी एकच रनवे कार्यरत असल्यानं लँडिंग प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात। परिणामी अनेक विमानांना आकाशात घिरट्या घालाव्या लागतात आणि प्रवाशांना नाहक उशीर होतो। नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्राला 2 आंतरराष्ट्रीय विमानतळांची ताकद मिळणार आहे, ज्यामुळे मुंबईवरील हवाई वाहतुकीचा ताण लक्षणीयरित्या कमी होईल। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पहिल्या टप्प्यात दरवर्षी 2 कोटी प्रवाशांची हाताळणी करेल, तर अंतिम टप्प्यात ही क्षमता 9 कोटींवर पोहोचेल। त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मिळून दरवर्षी 14.5 कोटी प्रवाशांना सेवा देऊ शकतील। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालवाहतूक हाताळण्याची क्षमता अत्यंत भव्य असून सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर ती दरवर्षी 3.2 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत पोहोचेल। या प्रकल्पाचा विकास 5 टप्प्यांमध्ये होणार असून पहिल्या टप्प्यात 1 टर्मिनल आणि 1 रनवे कार्यरत असेल। अंतिम टप्प्यात 4 टर्मिनल्स आणि 2 धावपट्ट्या अर्थात रनवे पूर्ण क्षमतेनं कार्यरत असतील। 2021 से ये शुरुआत हुआ अंडर अ न्यू अम्ब्रेला इन अ वे, राइट, और अभी हम 2025 में, तो 4 साल में हमने कितना ज़्यादा प्रोग्रेस देखा है फॉर एन एयरपोर्ट विच इज़ ओवर 1000 हेक्टर्स। तो इतने बड़े ज़मीन पे इतना ज़्यादा प्लानिंग, इतना कैपिटल इन्फ्यूजन, तो ये एयरपोर्ट मुझे लगता है कि अगर हम लोग जाएंगे, और जो मेरा इंप्रेशन भी हो रहा है जितना मैं न्यूज़पेपर में पढ़ रहा हूँ, ये एक इंजीनियरिंग मार्वल की तरह क्लासिफाई हो सकता है। एम्बिशियस प्लान है। देखिए, मुझे लगता है कि वहाँ पे एक चीज़ तो कंफर्म हो जाएगी कि एम्प्लॉयमेंट बहुत बढ़ जाएगा। 3 लाख हो सकता है, 2 लाख हो सकता है, पर 2 लाख भी बहुत, अगर 2 लाख भी हुआ तो बहुत बड़ा नंबर है। दोन्ही विमानतळाचे मापदंड पाहायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ सध्याची प्रवासी क्षमता आहे सुमारे 5.5 कोटी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमता असेल 9 कोटी प्रवासी। दोन्ही मिळून एकूण क्षमता असेल 14.5 कोटी प्रवासी। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या 1 रनवे कार्यरत आहे, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 समांतर रनवे असतील आणि दोन्ही विमानतळ मिळून 3 रनवे कार्यरत असतील। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या 2 टर्मिनल आहेत, टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकूण 4 टर्मिनल आहेत। दोन्ही विमानतळ मिळून ही संख्या 6 टर्मिनल इतकी असेल। नवीन विमानतळ हा फक्त उड्डाणाचा बिंदू नसून तो प्रगतीकडे झेप घेण्याचं प्रतीक आहे। नवीन विमानतळ म्हणजे शहराच्या प्रगतीला पंख देणारा नवा सूर्योदय आहे। नवी मुंबई एअरपोर्ट देशातलं असं पहिलं विमानतळ आहे जे रस्ते, रेल्वे आणि पाणी अशा तिन्ही मार्गांनी जोडलं गेलेलं आहे। आपण माझ्या मागे पाहताय हे रस्त्यांचं जाळं, मुंबई पुणे हायवे, मुंबई गोवा हायवे आणि मुंबई शहरातून ज्यांना या एअरपोर्टला यायचं आहे ते फक्त एकाच रस्त्यामार्गे डायरेक्ट एअरपोर्टमध्ये येऊ शकतात। तसंच प्रस्तावित मेट्रो 8 लाईन जी आहे ती सीवूड्स आणि नेहरू स्टेशनबरोबर जोडली गेलेली आहे आणि ती सुद्धा इथे डायरेक्ट येणार आहे। त्याचबरोबर इथलं सगळ्यात खास आकर्षण जे आहे ते वॉटर टॅक्सी आहे। वॉटर टॅक्सी आणि मेट्रोचं जाळं पूर्ण झाल्यानंतर इथे येण्यासाठी कुठला प्रश्नच उरणार नाही। मुंबईतून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यासाठी अटल सेतू, सायन पनवेल महामार्ग, मेट्रो, रेल्वे आणि विशेष आकर्षण असलेली वॉटर टॅक्सी सेवा असे विविध पर्याय उपलब्ध असतील। त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर सहज आणि जलदरित्या पोहोचणं शक्य होईल। विमानतळावर पोहोचण्यासाठी सध्या फक्त रस्ते मार्गाने पोहोचता येतं, मात्र लवकरच मेट्रो आणि जलमार्ग मिळून तिन्ही मार्गांनी एंट्री मिळेल। रस्ते कनेक्टिव्हिटी अटल सेतूच्या माध्यमातून दक्षिण मुंबईतून नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी लागणारा वेळ 40 मिनिटांपेक्षा कमी झाला आहे। ही भारतातील सर्वात वेगवान आणि सिग्नल मुक्त एंट्री ठरणार आहे।
मेट्रो कनेक्टिव्हिटी लवकरच मुंबईतल्या 2 विमानतळांना जोडणारी देशातली पहिली एअरपोर्ट टू एअरपोर्ट मेट्रो लिंक वास्तवात उतरणार आहे. मेट्रो गोल्ड लाईन मुंबईला थेट नवी मुंबई विमानतळाशी जोडेल. तसंच बेलापूर पेंढार मेट्रो लाईन उल्वेपर्यंत वाढवण्याची योजना आहे, ज्यामुळे प्रवाशांना अखंड मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळेल. हाय स्पीड ट्रेन कनेक्टिव्हिटी मुंबई हैदराबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरचं टर्मिनल स्टेशन विमानतळाजवळ प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे विमानतळाला पश्चिम आणि दक्षिण भारतातल्या महत्त्वाच्या शहरांसोबत जलद कनेक्टिव्हिटी मिळेल. वॉटर टॅक्सी कनेक्टिव्हिटी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातलं पहिलं असं विमानतळ असेल जिथे वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होईल. या सेवेमुळे दक्षिण मुंबईतल्या कुलाबा परिसरातून विमानतळावर फक्त 20 मिनिटात पोहोचता येईल. मात्र संपूर्ण नेटवर्क कार्यान्वित होण्यासाठी काही वेळ लागेल. शटल सेवा विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी शटल सेवा सुरू करण्याची देखील योजना आहे. मुंबईहून नवी मुंबई एअरपोर्टला यायला आता फक्त 17 मिनिटं लागणार आहे. हो, हे शक्य होणार आहे ते या वॉटर कनेक्टिव्हिटीमुळे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला असता अशी माहिती मिळते की विमानतळाजवळ जेट्टी बनून जवळपास तयार आहे. नवी मुंबई विमानतळाला याला यापूर्वीचा जर विचार केला तर साधारण 1.5 तास लागतो, परंतु या प्रकल्पामुळे आता फक्त 17 ते 20 मिनिटांमध्ये हा प्रवास शक्य होणार आहे. सिडको आणि महाराष्ट्र सरकार यांच्या योजनेनुसार हा प्रकल्प थोडा वेगळा ठरतो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ हे एकमेव असं विमानतळ होणार आहे की ज्याला वॉटर कनेक्टिव्हिटी आहे. अगदी म्हणजे मला असं वाटतं की काळ बदलत चालला आहे, वेळ बदलत चालले आणि वेळेप्रमाणे गरजा आणि आपल्या सवयी हे सगळ्या बदलत चालले. त्यामुळे काळाच्या प्रमाणे जर बघायला गेलो तर हे अगदी सोयीस्कर गोष्ट बनवलेली आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा मी त्या बॅकरोडला जाते, अटल सेतू कनेक्ट झाला आहे आपल्या पनवेलपासून साऊथ बॉम्बेला जायला. आता 30-40 मिनिट्समध्ये पनवेलमधला माणूस साऊथ बॉम्बेला जेव्हा 1.5 तास लागायचा, आज आपण 40 मिनिटात पोचतो. तर ती जी एक फिलिंग आहे ना की वाह, म्हणजे आम्हालासुद्धा सी व्ह्यू मिळतो आहे किंवा आम्हालासुद्धा एक साऊथ बॉम्बे फिलिंग मिळते. ती एक अशी वाव फिलिंग आहे, खूप अशी गर्वाची फिलिंग आहे. आणि हॅट्स ऑफ टू गव्हर्नमेंट, ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं आर्किटेक्चरल लँडस्केप डिझाईन केलं आहे, ज्या पद्धतीने रोड्स, ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं आहे. देखिए, सबसे ज़्यादा इंफ्रास्ट्रक्चर अभी इंडिया में अगर प्लान हो रहा है तो वो नवी मुंबई एज अ डेस्टिनेशन को देख के प्लान किया जा रहा है. जैसे आपने कहा बुलेट ट्रेन का, आई एम नॉट सरप्राइज. मेट्रो कनेक्टिविटी, और अभी नवी मुंबई एक सैटेलाइट सिटी है, ठीक है. ये सब आने के बाद अगले 10 साल 12 साल ये एक्चुअल सिटी हो जाएगा. मतलब जो फिर नवी मुंबई में रहता है उसको मुंबई आने की ज़रूरत ही नहीं है. मुझे ऐसा लगता है कि ये पोटेंशियल है कि नवी मुंबई मुंबई को ओवरटेक कर सकता है. तो नवी मुंबई अगर अच्छी तरह हो जाए, इट कैन बीट मुंबई, बेटर मुंबई. और हु नोज 10 साल के बाद वो नवी मुंबई मुंबई 1.0 होगा और ये जहाँ पे हम अभी खड़े हैं वो मुंबई 2.0. इतना यहाँ पे केओस है, मौका वहाँ पे है. मुंबई में ज़्यादा मौका नहीं है अभी. इच्छाशक्ती असेल तर पर्वती झुकवला जाऊ शकतो आणि त्याच्यावरती आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहू शकतं. हे भारतानं सिद्ध केलं. हा प्रवास इतका सोपा नव्हता. राष्ट्रीय फूल कमळाच्या आकाराची ही भव्य इमारत ही फक्त एक इमारत नसून हा अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे. ह्या जमिनीवरती बांधकाम करणं जवळपास अशक्यप्राय गोष्ट मानली जात होती. अशा जमिनीवर बांधकाम करण्यासाठी पर्वताला भेगा पाडाव्या लागल्या, नदीचे प्रवाह बदलावे लागले, गावाची स्थलांतर करावी लागली आणि मगची सपाट जमीन तयार झाली. हे अभियांत्रिकीचं एक असं यश आहे ते कदाचित भारताच्या इतर कुठल्याही प्रकल्पात वापरलं गेलं नसेल किंवा दिसलं नसेल. विमानतळाचा मोठा भाग पूर्वी खाडी किनाऱ्यालगतचा, दलदलीचा आणि खारफुटीनं व्यापलेला होता, जो बांधकामासाठी पूर्णपणे अस्थिर असतो. त्यामुळे विमानतळ उभारणं हे एक मोठं अभियांत्रिकी आव्हान होतं. आणि दुसरं मोठं आव्हान होतं विमानतळाच्या मधून जाणारा एक मोठा डोंगर. तो कापून आणि सपाट करूनच रनवेसाठी सपाट जागा तयार करण्यात आली. हा इंजिनिअरिंगचा असा करिश्मा आहे जिथे दलदलीचं रूपांतर टणक जमिनीत आणि डोंगराचं रूपांतर सपाट धावपट्टीमध्ये करण्यात आलंय. विमानतळ बांधण्यासाठी उल्वे नदीचा प्रवाह सुद्धा वळवावा लागला, जेणेकरून धावपट्टीची जमीन कोरडी राहील. यासाठी एक जटिल ड्रेनेज सिस्टीम अर्थात जलनिस्सारण प्रणाली तयार करण्यात आली आहे. खारघर, उल्वे आणि पनवेलमध्ये बिझनेस पार्क, टाउनशिप आणि लॉजिस्टिक पार्क विकासाने वेग घेत आहे. हे नोकरी आणि गुंतवणुकीसाठी एक केंद्र बनले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे फक्त उड्डाणाचे ठिकाण नसून एका नवीन शहराच्या उदयाचे केंद्र बनले आहे.
शहराच्या आजूबाजूला जो एक नवीन शहर विकसित होत आहे त्याला नैना असे नाव देण्यात आले आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ही सिडकोद्वारे राबवली जाणारी एक नियोजित प्रादेशिक विकास योजना आहे, जी विमानतळाच्या सुमारे 25 किलोमीटर परिघात उभारली जात आहे. नैना हा नवी मुंबई विमानतळाच्या विकास क्षमतेचा लाभ घेत भारताच्या नकाशावर एक आधुनिक, नियोजित आणि नवीन महानगर निर्माण करण्यासाठी आखलेला व्यापक मास्टर प्लॅन आहे. विमानतळामुळे लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, हॉस्पिटॅलिटी आणि IT क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचा वेगानं विकास होणार असून हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील. मुंबई पुणे एक्सप्रेसवे, अटल सेतू आणि प्रस्तावित मेट्रो लाइन्स या नव्या शहराच्या प्रगतीच्या जीवनरेखा ठरतील. कई जगह पर IT पार्क काम कर रहे हैं, कई जगह पर आज तो पिछले चंद सालों में बड़े बड़े डेटा सेंटर्स ओपन हुए हैं. एप्पल आईफोन का पहला मैन्युफैक्चरिंग यूनिट मुंबई में जो बना वो भी नवी मुंबई में है. एक सारा माहौल तैयार हुआ है, एक नया रियल एस्टेट तैयार हुआ है, नई जॉब्स क्रिएट हुई हैं. और ये सारे माहौल को देखते हुए आज जब एक नया एयरपोर्ट आ रहा है तो यूँ समझ लीजिए कि वो एक मिसिंग लिंक जो थी इस नवी मुंबई 2.0 के डेवलपमेंट का ये एक अगला पड़ाव जो है आज हम उसको प्राप्त कर रहे हैं. इसके आगे की स्टोरी एक बहुत ही खूबसूरत नया गोल्डन ईरा नवी मुंबई के लिए शुरू होता हुआ दिखाई दे रहा है. 18 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन केलं. 2021 मध्ये प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अदानी समूहानं महाराष्ट्र सरकारची एजन्सी सिडको सोबत मिळून या भव्य प्रकल्पाचं बांधकाम, संचालन आणि व्यवस्थापन सुरू केलं. एखादं विमानतळ फक्त आकाशात उड्डाण देत नाही तर जमिनीवर सुद्धा विकासाचा महापूर वाहत असतं. नवी मुंबई एअरपोर्ट होणार ह्या फक्त बातम्यांवर विश्वास ठेवून अनेकांनी पनवेल, उल्वे आणि खारघर भागामध्ये स्वस्त जमिनी आणि घरांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली. मात्र काही कारणास्तव जेव्हा काम थांबलं विमानतळाचं तेव्हा इथला गुंतवणुकीचा ओघ सुद्धा थांबला होता. मात्र गेल्या 4 वर्षापासून जसं विमानतळाचं काम सुरू झालं तसं इथली गुंतवणूक वाढली आहे आणि नवी मुंबईचं चित्रच बदललं आहे. ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणूक केली होती त्यांच्या मालमत्तेच्या किमतीत सध्या 30% ते 50% इतकी वाढ झाली आहे. याशिवाय अटल सेतू आणि विमानतळाच्या वेगवान बांधकामामुळे गेल्या 2 ते 3 वर्षात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनाही 15% ते 20% पर्यंतचा त्वरित लाभ मिळाला. आता आपण उभे आहोत उल्व्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात. हा इथला सगळ्यात प्राईम एरिया किंवा प्राईम लोकेशन मानलं जातं. ह्याचं महत्त्व असं आहे की या चौकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे, मात्र हा रोड थेट इथे कोस्टल रोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे इथल्या घरांचे दर, जमिनीचे दर हे गगनाला भिडलेत. आपलं नाव काय? माझं नाव श्री संतोष काटे आहे. मी उल्वेचा रहिवासी आहे. कधीपासून इथं राहत आहे? 10 वर्ष झाली साहेब. 10 वर्षापासून इथं राहत आहे. 10 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही राहायला आलात तेव्हा इथला फ्लॅटचा रेट काय होता? त्यावेळेला साहेब फ्लॅटचा रेट ज्यावेळेला आम्ही इन्क्वायरी करत होतो त्यावेळेला रेट होता 15 ते 17 लाख रुपयामध्ये 1 BHK यायचा. ओके, त्याच्यानंतर 4 वर्ष लॉकडाऊनच्या टायमाला तो रेट गेला 20 लाखापर्यंत गेला, 20-25 लाखापर्यंत. आजच्या स्थितीला विमानतळ 8 तारखेला उडणार आहे. उद्घाटन देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब करत आहेत. तर आता जे रेट आहे ते डबल झालेले आहेत आणि भविष्यामध्ये म्हणजे सामान्य आताचे रेट्स काय? आता तर साहेब तुम्ही स्क्वेअर फुटला पकडा 15,000 रुपयाचा रेट चालू आहे. एक 1 BHK कितीमध्ये जातो जेव्हा तुम्ही 60 लाखात 17 लाखात घेतला? जर G+4 मध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला भेटणार 45 लाखामध्ये. G+7 मध्ये गेला तर तुम्हाला भेटणार 60 ते 65 लाखामध्ये. G+13 मध्ये गेला तर तुम्हाला भेटणार 70 ते 75 लाखामध्ये. आणि 2 BHK जे आहे ते तुम्हाला टावरमध्ये भेटणार. त्याची सुरुवात होते 1.25 CR पासून सुरुवात होते. म्हणजे अर्थात प्रॉपर्टीचे दर खूपच वाढले. म्हणजे त्याचं कारण काय, एक विमानतळ आहे आणि अटल सेतू आहे, कनेक्टेड टू व्हेरी एकदम जवळली क्लोज आहे. 20 ते 25 मिनिटामध्ये आपण मुंबईला पोहोचतो. त्यामुळे मुंबईचे जे क्राऊड आहे आणि संपूर्ण जगातले जे पीपल्स आहेत, पब्लिक जे आहेत, इन्व्हेस्टर जे आहेत, प्रॉपर्टी इन्व्हेस्टर जे आहेत, ते संपूर्ण लोकांनी ते इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे आणि अद्याप ते इन्व्हेस्टमेंट करत आहेत. आणि अजून ह्याचं सिडको याचं नियोजन करून जे आहे, सिडको याचं संपूर्ण नियोजन करतं. सिडकोने खूप छान नियोजन केलेलं आहे. सिडको या शहराचे शिल्पकार आहेत. त्या पद्धतीने ते सेक्टर वाईज इथे नियोजन करत आहेत. आणि प्रॉपर्टी लोकांना मी सांगतो, सामान्य माणसाला सांगतो, मराठी माणसाला सांगतो की जास्तीत जास्त उल्वेमध्ये आसपासची म्हणजे खोपटाची 124 गावं गेलेली आहेत. विमानतळ चालू झालेलं आहे. विमानतळाचं खूप छान काम झालेलं आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त इथे इन्व्हेस्टमेंट करावी आणि आपलं घरं घ्यावीत. मी पाहिलं की अनेक लोकांनी इथं इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलंय, पण आता लोक इथं राहायला. तुम्ही इथंच राहता? हां, मी सेक्टर 24ला राहतो. काय करताय इथं? बिझनेस करतो. आपली लाभार्थी गाडी आहे. बरं, आता तुम्ही इथं व्यवसायाच्या दृष्टीने पण कामं करता. इथं तुम्हाला बरं वाटतं की थोडंसं मुंबईपासून मी लांब आलो पण बरं झालं?
मुंबईपासून लांब आलो सगळ्यात बेस्ट झालं. म्हणजे कुठंतरी नवीन एरिया आहे, नवीन लोक आहे आणि मुंबईहून येणाऱ्यांना पण एकदम सोपं आहे. अटल सेतू मार्गे मुंबईला येऊन 10 ते 20 मिनटं, जास्तीत जास्त 25 मिनटात उल्वेमध्ये माणूस येऊ शकतो आणि उल्वेपासून मुंबईला जाऊ शकतो. तेवढं याच्यामध्ये पर्याय जास्तीत जास्त आहे आणि एअरपोर्ट असल्यामुळं चालू होणार नाही होणार. 8 तारखेला उद्घाटन आहे, मोदी साहेब करणार आहे. तर 8 तारखेच्या आसपास जे हवा पसरलेली आहे उल्व्यामध्ये आणि अनेक शहरामध्ये जी हवा उल्व्यामध्ये पसरलेली आहे की मोदी साहेब येणार आहे, त्याच्यात प्रॉपर्टीचा अजून डिमांड वाढलेला आहे की लवकरात लवकर एअरपोर्ट चालू होणार, विमान उडणार. तर भाव जास्तीत जास्त वाढत चाललेलं आहे साहेब. जेवढे 40 लाखाचे वन BHK होते 80पर्यंत पोचले, 70पर्यंत पोचले. एरिया वाईज तरी पण डेव्हलपिंगचा सुधार झालेला आहे व्यवस्थित आणि 10-12 वर्षात आम्ही बघितलेलं आहे उल्वा शहर बेस्ट झालं आहे. लय कमी टायमामध्ये प्रगती झाली आहे उल्व्यामध्ये. तर अगदी इथं तुम्ही जेव्हा आला तेव्हा इथं फार धुळीचा त्रास असेल, रस्ते नसतील, सगळा असेल, पण तेव्हाचा दिवस आणि आजचा दिवस कसं बघता त्याचं? खूप छान आहे. आता कसं आहे, थोडंसं चांगलं होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. नियोजनाचा तो विषय आहे. नियोजन सिडकोचं नियोजन करत आहेत, नगर विकास विभागामार्फत करत आहेत आणि खूप छान प्रकारे. आता तुम्ही पाहता तर रस्ते बघा किती सुसज्ज आहेत. म्हणजे प्लॅनिंग सिडकोची खूप छान आहे. म्हणजे कसं असतं, याचं जे नोड जे असतात, नोड वाईज तुम्हाला तिथं मार्केट देतात, स्कूल देतात, मंदिर देतात, शाळा देतात. आणखी म्हणजे ज्या काही ज्या DP प्लॅन जो असतो, DP प्लॅनप्रमाणे इथं प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. का पार्किंग म्हणा आणि इथं ट्रेन पण इथं चालू झालेली आहे. नेरूळ टू उरणपर्यंत ट्रेन आहे. उरण टू आता ती संपूर्ण ट्रेन पण CSTपर्यंत त्याचा पाठपुरवठा करत आहेत. प्लस इकडचे जे स्थानिक आमदार जे आहेत आमचे महेश बालदी साहेब जे आहेत ते पण कायम याच्यासाठी पाठपुरवठा करत राहतात. केंद्रामध्ये ते मागणी करतात आणि अशा प्रकारे इथं खूप चांगल्या पद्धतीने इथं आमचे खासदार जे श्रीरंग आप्पा बारणे साहेब आहेत ते देखील आदरणीय सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांशी चर्चा करतात आणि आमच्या मागण्या ज्या आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. खूप सुसज्ज असं शहर आहे. चांगली लोकं राहतात. इकडचे बांधव जे आहेत ते सगळ्यांना सांभाळून घेतात आणि खूप छान आहे, मस्त आहे. लोकांनी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करावं. मी तर मराठी माणसांना विनंती करेल की आपण कुठेही थांबू नये. डेअरिंग करा, घ्या, व्यवसाय करा, इथं येऊन घरं घ्या आणि आपलं स्वप्नातलं घर सुंदर बनवा. सिडकोनी पण लॉटऱ्या काढल्या होत्या, त्याच्यामध्ये 5-5 हजार त्यांनी घरं वाटलेले आहेत, शॉप वाटलेले आहेत. आत्ताच परवा आम्हाला एक गाळा पण मिळालेला आहे सिडकोच्या याच्यामध्ये. ज्यावेळेला आम्ही 6 महिने पहिल्या ज्यावेळेला अप्लाय केलं होतं तेव्हा त्याचा रेट 75 लाखामध्ये ते क्लोज झाला होता. त्याच्या अगोदर 1 वर्ष अगोदर ते 40 लाखामध्ये क्लोज झाला होता. आजचा त्याचं जे बीड जी क्लोजिंग झाली ते 1 करोडच्या वरती क्लोज झालेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या दिवाळीला तर त्याचा रेट 2 करोड रुपये होणार आहे. तर तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट जे इकडे तिकडे करता ते सोन्यामध्ये करण्यापेक्षा इथं प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. फक्त घेताना बांधकाम परवानगी विभागाकडून संपूर्ण चेक करून घ्या की खरंच तर बिल्डर वगैरे प्रॉपरली आहे का, सगळी माहिती करून घ्यावं एवढीच विनंती आहे. तर आपण पाहतोय हे स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगितल्यात. मुंबईमध्ये इंचभर जागासुद्धा शिल्लक नसताना पर्यायी मुंबई म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं आहे त्या उल्वेमध्ये सुद्धा प्रॉपर्टीचे रेट जे आहेत ते गगनाला भिडले. प्रवाशांच्या ओझ्याखाली दबलेली मुंबईची वाहतूक व्यवस्था आता मोकळा श्वास घेणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे हे शक्य होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे रस्ते, रेल्वे आणि पाण्याशी जोडल्या गेल्यामुळे ते आता फक्त उड्डाणाचे एक ठिकाण राहणार नाही, तर महाराष्ट्राचे भविष्य आणि बदलत्या भारतासाठी ते एक गेम चेंजर ठरणार आहे.